सकल हिंदू समाजाच्या मोर्चा आधीच प्रशासन खडबडून जागा झालंय। नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्यास सुरुवात झालेली आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे। संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलंय। सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे। 25 वर्षांपूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। सकल हिंदू समाजाकडून नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। आंदोलनाचा इशारा देण्याआधीच पोलिसांकडून आता ही तोडक कारवाई करण्यात येते। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेश, 25 वर्षांपूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर आता कारवाई करण्यात येते। तोडक कारवाई ही सुरू आहे। काय अधिकची माहिती? अगदी खरे नीलम, खरं तर आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजातर्फे मोर्चाचा इशारा देण्यात आलेला होता। खरं तर नाशिकच्या द्वारका परिसरात असलेल्या काठेगल्ली या भागामध्ये अनधिकृत धार्मिक स्थळावर असलेलं अतिक्रमण आणि मजार हटवावी अशी गेल्या 25 वर्षापासूनची मागणी होती आणि या सगळ्या संदर्भात खरं तर सकल हिंदू समाजाने या ठिकाणी मोर्चाचा इशारा दिलेला होता। आणि यानंतर खरं तर पालिका आयुक्त असतील, पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सकाळी लवकर येत खरं तर या अनधिकृत धार्मिक स्थळावरील जे अतिक्रमण आहे ते हटवलेले। मजार अद्यापही तशीच आहे, परंतु आजूबाजूचे जे अतिक्रमण होतं ते काढण्यात आलेले। खरं तर परिसराला छावणीचं स्वरूप देण्यात आलेले। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अनधिकृत धार्मिक स्थळावरील अतिक्रमण जरी हटवलेलं असलं तरी मात्र सकल हिंदू समाजाचा जो मोर्चाचा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या ठिकाणी सकल हिंदू समाजाचे कुठले पदाधिकारी येतात हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरलं आहे। मात्र अतिक्रमण जरी काढलेलं असलं तरी आम्ही त्या ठिकाणी बजरंगबलीचा मंदिर उभं करू असा इशारा खरं तर सकल हिंदू समाजाने देण्यात आलेला होता। मात्र पोलीस प्रशासनाने कारवाई करत खरं तर अतिक्रमण हटवलेलं आहे। मात्र आता सकल हिंदू समाजाची नेमकी भूमिका काय हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। सध्या स्थितीत जर बघितलं तर मुस्लिम धर्मगुरू जे आहे, शहरे खतीब जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यांची प्रशासनासोबत या संदर्भात चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता यांची भूमिका काय असते ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। जी नक्कीच, या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।